डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे सर्वव्यापक आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी पनवेलमध्ये झालेल्या संविधान गौरव अभियान सभेत केले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली असल्याचे गौरवोद्गार काढले. संविधान ही भारताच्या विविधतेला एकत्रित बांधणारा अनमोल ठेवा आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये संविधान गौरव अभियान उत्स्फूर्तपणे राबवले जात आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संविधान गौरव अभियान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जाण्याअगोदर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या सभेचे औचित्य साधून रोहित तुपे, संजय माने, समीर मोहिते यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी सर्व उपस्थितांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, दीपक बेहरे, चारुशिला घरत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल, अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवींद्र भोईर, विद्या तामखेडे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, सुशिला घरत, महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, प्रभाकर बहिरा, विनायक मुंबईकर, विद्या तामखेडे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्याम साळवी, पनवेल शहर अध्यक्ष रावसाहेब खरात, विठ्ठल मोरे, अनुसूचित जाती मोर्चाचे कळंबोली शहर अध्यक्ष विष्णू गायकवाड, पनवेल शहर सरचिटणीस अमोल जाधव, उपाध्यक्ष रवी रत्न पारखे, राहुल वाहुळकर, विजय झिरे, गोपाल पडे, शहर उपाध्यक्ष अक्षय मिसाळ, चिटणीस संतोष म्हस्के, अमोल लहाने, राजू झिरे, अनिल बोटे, सर्जेराव साळवे, अजय सकपाळे, उमेश कांबळे, सुरजित टाक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आमचा पक्ष जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे बोलतो ते करण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करतो, याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या पद्धतीनं या आपल्या देशाला एका अर्थानं संविधान देऊन ज्यांनी आपल्या सर्वांना उपकृत केलं आणि सर्वसामान्य आपल्या दलित समाजाला, बहुजन समाजाला ज्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला, त्या बाबासाहेबांचा या ठिकाणी सातत्यानं सन्मान करणाऱ्यांना चौकशीच्या आणि आरोपीच्या या जो हे असतो कठडा असतो त्या कठड्यामध्ये उभा करणारे असे जे आहेत त्यांना ओळखलं पाहिजे, त्यांची उत्तरं दिली पाहिजे. संघटना म्हणून आपण टीम म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये या दृष्टिकोनातून कामाला लागलं पाहिजे. आज संविधानाच्या गौरवाच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. तर संविधानाचा गौरव केव्हा आम्ही करू शकू? ज्या वेळेला समाज म्हणून आम्ही आमच्या शेजारी कोण बसलंय, त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता याचा न विचार करता तो आणि मी आम्हाला या देशाच्या संविधानानं समान अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळे या आमच्या सहकार्याला जास्तीत जास्त मदत कशी करू शकतो या भावनेतून आपण काम करत राहू. उद्या 26 जानेवारी, उद्या 75वा अमृत महोत्सव असा शब्द आपण वापरतो, प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव हा जेव्हा आपण साजरा करणार आहोत तो करत असताना मी आज कुठल्या समाजातून आलो यापेक्षा जास्त मला आज या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन चालायचोय या भावनेतून आज इथे अनुसूचित जाती मोर्चाचे आमचे जे पदाधिकारी आलेत त्यांच्यापेक्षाही ती जबाबदारी जे आज भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे जे अन्य समाजातले आहेत
त्या सर्व समाजाची जबाबदारी आहे की हे काम अनुसूचित जाती मोर्चाची एकट्याची जबाबदारी नाही. आयोजन कार्यक्रमाचं कदाचित ते करत असतील, पण ही जबाबदारी तुमची आमची सगळ्यांचीच आहे. आणि हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे असं समजून आपण सहभागी होऊया. त्याचं पहिलं पाऊल म्हणजे आज आपण या सभेला आलात. अनेक पदाधिकारी इथं समोर बसलेले आहेत, अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, अनेक वेगवेगळ्या संघटनेमधले पदाधिकारी आहेत. पण आपण सगळेजण एक होऊन या व्यासपीठावरती आणि समोर बसलेलो आहोत. इथून पुढे संविधानाचा हा गौरव कायम राखण्यासाठी सतत जागरूक राहूया इतकं आव्हान या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. आणि येणार उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना ज्या भारतीय जनता पार्टीनं हा गौरव करण्याची तुम्हाला आम्हाला संधी दिली, हे भारतीय जनता पार्टीचं कार्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका ही प्रत्येकापर्यंत मांडण्यासाठी जागरूकपणानं काम करूया ही आपल्या सर्वांना विनंती करून थांबतो. अनेक वेळा हे काँग्रेसने घटनेमध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्या काही चांगल्याही असू शकतात आणि काही स्वतःचं हित साधण्याच्या दृष्टिकोनातूनही केलेल्या आहेत. परंतु याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपण सातत्याने ऐकत होतो की भारतीय जनता पक्ष हा सत्तेवर आल्याच्या नंतर हे संविधान बदलणार, आरक्षण बंद करणार, SC ST OBCचं जे आरक्षण आहे हे रद्द करण्याच्या संदर्भातलं अशा पद्धतीतले वल्गना करून लोकांमध्ये मत परिवर्तन करण्याचा त्यावेळेला त्यांनी प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी सातत्यानं आपल्या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब असतील, आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री अमितजी शहा साहेब असतील आणि आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी सर्वांनी वारंवार सांगितलं की हे संविधान पूजनीय आहे आणि या संविधानाचा आम्ही सन्मान करत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदललं जाणार नाही अशा पद्धतीची सातत्यानं वाच्यता या ठिकाणी केली. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे महाराष्ट्रात आले, त्यावेळेला त्यांनी TV9 मराठीला जाहीरपणाने मुलाखत दिली. त्यावेळेला त्यांनी त्या मराठीच्या न्यूज चॅनलमध्ये स्पष्टपणाने सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर जरी आता हयातीत असते तरी देखील ते संविधान बदलू शकत नव्हते, तर आम्ही कोण आलोय हे संविधान बदलणारे, अशा पद्धतीची स्पष्ट वक्ती त्यांनी त्या ठिकाणी केली. भारतीय जनता पक्ष हा देशाच्या विकासाकरता खऱ्या अर्थानं झटणारा आणि काम करणारा पक्ष आहे. डॉक्टर बाबासाहेबांना निवडणुकीला अपयश यायला काँग्रेस कारणीभूत होतं. मग तुम्ही जर बाबासाहेबांचे खरोखर भक्त आहात, त्यांना मग अपयश का आलं, कशामुळं आलं? तर ह्या पद्धतीनं ज्या वेळेला फायद्याचा असेल तर आम्ही केलं आणि ह्याचा असेल त्यावेळेला भाजप कारणीभूत आहे अशा प्रकारचं केलं जातं. पण खऱ्या अर्थानं राज्यघटना जी आपली जी आहे, संविधान आपलं आहे, हे संविधान नक्कीच प्रत्येक व्यक्तीच्या विकासाकरता, उत्कर्षाकरता अतिशय महत्त्वाचं आहे. याच्या बाहेर कुठेही जायची गरज नाही आहे. आणि तशा दृष्टीनं भारतीय जनता पक्ष त्याची अंमलबजावणी तंतोतंत करतोय. डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांचं स्मारक व्हावं याचं एकही दोन नव्हे तर अनेक ठिकाणी जे काही खरं मनापासून प्रयत्न केले असतील तर भारतीय जनता पक्षानेच केलेलं आहे. आणि भारतरत्न सुद्धा आपण म्हणजे त्यावेळेला पण भाजपा त्याच्याबरोबर होता. ते त्यामध्ये भाजप विश्वास प्रतापशी जास्त दिलं पण त्यामध्ये सुद्धा भाजप होता. तर अशा वेळेला सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण एकच गोष्ट जे दादा म्हटलंय अमितनं त्याप्रमाणे विरोधकांच्या अपप्रचाराला आपण रोखठोक उत्तर द्यायला पाहिजे. उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये आपलं काम चाललं आहे, अख्ख्या कोकणात आहे. पाहायला गेलं भाजपचं पाहायला गेलं तर सगळीकडून आपण भाजप हा चांगल्या अर्थानं काम करतोय. तर उत्तर रायगड जिल्हा अतिशय मजबूत असा आपला गड आहे आणि त्याला आधार आपल्याला सर्वांना जे आहे आपल्या प्रदेशाचं तर ही भारताची राज्यघटना संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे खरंच अक्षरशः सर्वांनी नुसतं मनापासून नक्की लाख लाख त्यांचं धन्यवाद त्यांना द्यायला पाहिजे, त्यांचे उपकार आपण आठवले पाहिजे. आणि तशा दृष्टीनं ही संविधानाचा गौरव करून ते समाजामध्ये सर्व प्रत्येक थरापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जाऊन
साधारण संविधान आपल्याला कसं पोषक आहे आणि कशा अर्थीने त्याचा वापर आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो हे दाखवून द्यायचं काम आपलं आहे. आणि त्यासाठी तुम्ही आता हे जे आपण परिषद घेतली ही फार महत्त्वाची आहे. हे काम आपण पुढे सुद्धा करत राहाल अशी मला खात्री आहे. त्या दृष्टीने ह्या कामाकरता आपल्याला शुभेच्छा देतो.